संघनायक हरलेल्या संघाचं देखील इथे स्वागत आणि एक या स्पर्धेची आठवण म्हणून संपूर्ण टीमचा एक फोटो प्रेमनाथ माली आपण यायचं प्रेमनाथ माली पेमो समालोचन कक्षामध्ये आपण गुणलेखक म्हणून जरा सहकार्य करायचंय. सॉफ्टवेअर वा मानकुली सरवली संघ आपले सलामी जोडी पाठवायचे. जय गावदेव वडनगर संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरलेले आहे. चला पुन्हा एकदा सर्वांचं सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वर्गीय विलास मूर्ती चषक 2024 चा चौथा दिवस भिवंडी ग्रामीण मधली क्रिकेट हंगामाला सुरुवात करणारी स्पर्धा प्रताप पाटील साहेबांची देण आपण पाहतोय. गजाननजी अस्वरे साहेब यांना आपण मान्यवर कक्षामध्ये पाहतोय. चिंतामणजी घरात आहेत. प्रताप पाटील साहेबांच्या समवेत पंचायत समितीचे माजी सभापती राहिलेत. चला चला सरवली संघ प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य असू द्या अन्यथा आपल्याला सामन्याचे काही ओव्हर कमी करण्यात येतील. दोन्ही संघाचा राखीव खेळाडू अथवा प्रतिनिधी आणि दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपली या स्पर्धेची जी प्रवेश फी आहे ती देखील जमा करायची आहे. आपल्या 12व्या खेळाडूंबरोबर ती प्रवेश फी आपण जमा करा. चला धन्यवाद पिंट्या पाटील. आपला राखीव खेळाडू अथवा प्रतिनिधी पाठवा. जय गावदेव वडनगर चाललेत सनी पाटील आणि नक्कीच जयमत सरवली संघाचे देखील समर्थक पाठराखी आलेले आहेत. शक्ती माली आणि भरत पाटील. बघा ज्या संघाची आजच्या दिवसातून कोणाची चुकून प्रवेश फी राहिली असेल ती आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा करायची आहे. पहिल्या फेरीचा आज 40+ फॉर्म्युलामध्ये पहिल्या दिवसाचा शेवटचा सामना आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. चला वडनगर संघ आपण देखील आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. स्ट्राईकला शक्ती माली बघूया अगदी तयारीत आहेत आणि भरत पाटील एक जुनी जाणती जोडी आहे सरवली संघाची. शक्ती माली सरवली संघाचा एक खूपच जुना जाणता 40+ खेळाडू आहे. हरिभक्त पारायण आहेत. विक्रम स्पोर्ट वडनगर 40+ संघाच्या वतीनं प्रताप पाटील साहेबांच्या या स्पर्धेला आणि त्यांच्या लाडक्या संघाला शुभेच्छा. धन्यवाद. दीपक चौगुले आपला स्वर्गीय विलास मूर्ती चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत.
गोविंद पाटील आणि पंडित पाटील यांच्याकडून देखील शुभेच्छा, धन्यवाद. दीपक चौगुले, पहिला चेंडू मानन पाटील, अपेक्षित उचली प्राप्त केली होती. एक लेजेंड क्रिकेटर आहेत, यॉर्कर बाबा म्हणून या संघटनेमध्ये ज्यांचं नाव लौकिक. जय गावदेव वडणूकर संघाचे गोलंदाज मानन पाटील, पहिल्या चेंडूने सुरुवात अगदी चांगली केलेली आहे. एसटी रक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. एसट्यांच्या मागे अगदी चांगला चेंडू पकडलाय. पप्प्या काबूकरला आपण पाहतोय सीमारेषा लगत. हा चेंडू अगदी खराब, पहिला चेंडू चांगला, दुसरा चेंडू वाईट. धावा आले 5. बघा, बजरंगनं चाचणी स्पर्धेमध्ये कालवार संघाच्या अगेन्स्ट 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतले होते. मात्र इथे कुठेतरी परिवर्तन केलं आहे, चेंज केलेलं आहे दीपकनं. दीपक संघनायक म्हणून जबाबदारी सांभाळताना या स्पर्धेच्या माध्यमातून एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. हा चेंडू चिप केलाय अगदी इथे, नक्कीच फ्री हिट. कधी कधी असं होतोय, शक्ती माली अगदी दुर्दैवरीत्या ते बाद झालेत. बघा, बिमार चेंडू होता, या आधी 5 धावा आल्या होत्या आणि फ्री हिट चेंडूवर तुम्ही फलंदाजाला फक्त धावचीत बाद करू शकता. आणि इथे जो पॉइंट रिझल्ट जो शतरक्षक आहे त्याचं कौतुक करावं लागेल. त्यांच्या बरोबर लक्षात होतं, झेल घेतला, आनंदोत्सव साजरा केला नाहीये, त्यांनी थेट गोलंदाजाच्या एंडला थ्रो केला आणि एक मोठा फलंदाज शक्ती मालीच्या रूपानं बाद करण्यात यश मिळवलेले आहे. नवीन फलंदाज किशोर चौधरी, चाचणी स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी किशोर चौधरीच्या बॅटमधून आपण पाहिलेली आहे. 5 वर 1. मानन पाटीलचा चेंडू बॅक टू द बॉलर. इथे अजून एक फलंदाज, धावचीत बाद. जणू काही जानमान सरवली संघाला ग्रहण लागलेले आहे. धावबादचं शक्ती माली बाद झाले. नवीन फलंदाज संघनायक संतोष पाटील आलाय. तरे सर, रमेशजी तरे साहेब, जरा पंच काय इशारा करतात बघा. तरे साहेब, पाणी पाणी. यस. फुलटॉस होता, चेंडूला दिशा दिलेली आहे. ऑन साइडला चेंडू चाललाय. पप्प्या काबूकर डीप मधून चेंडूला उचलत आहेत. भरत पाटीलनं आपलं स्वतःचं अकाउंट इथे ओपन केलं एका धावेनी. संघाची टोटल आता 1 ने पुढे सरकली, ती 6. दुसरा चेंडू बिमारवर चौकार आला होता. त्यानंतर 2 फलंदाज अगदी आपण पाहिले तर धावबाद स्वरूपात बाद झालेत. आता संघाचा संघनायक संतोष पाटील उर्फ पिंट्या स्ट्राइक वर है. दोन्ही संघ लढवय संघ आहेत. वडनोगरचा संघ देखील एक चांगला संघ म्हणून
ओळखला जातोय. चाचणी स्पर्धेमध्ये सुरुवात चांगली केली होती. मानन पाटील टोपिंट्या चांगला चेंडू होता. चांगला सन्मान केलाय पप्प्या काबूकरचा. नक्की चांगला थ्रो देखील होता. मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पप्प्या काबूकरने एकाच ऍक्शन मध्ये अगदी जमिनीलगत चेंडू उचलला होता. सिंगलनं धावसंख्या 7. फुल टॉस भरत पाटील. दोन धावा आलेत या चेंडूवर आणि धावसंख्या 9. एक ओव्हर 2-9. एक संतानी शांत सुरुवात. भीमरवर चौकार आणि त्यानंतर 9 धावा फक्त आणि फक्त मानन पाटीलनं खर्च गेलेत. म्हणजे नक्कीच चांगलं कमबॅक. यानंतर जय गावदेवी काटई आणि जय बजरंग गोरसी. अशोक पाटीलचा चेंडू लेगस्टिकला सोडून जाणारा. पंचांनी वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या डबल अंकामध्ये 2-10. चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहिला होता. पाय चालले नव्हते. फलंदाज पिंट्या पाटील यांचे डॉट बॉल. जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न. अशोक पाटीलनं चाचणी स्पर्धेमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. मग यशवंत पाटील असतील, सुनील कांबेकर थोडेसे मागे ठरले होते चाचणी स्पर्धेमध्ये. इथे अजून एक चांगला चेंडू पिंट्या पाटीलसाठी. सलग 2 चेंडू अशोक पाटीलनं निर्धाव टाकलेले आहेत. धावसंख्या थांबलेली आहे 10 या अंकावर. चेंडू टाकून झालेत 8. धावा बनलेत 10. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. तिसरा चेंडू चांगली लाईन अँड लेंथ. जणू काही अशोक पाटीलनं तिथे एक कॉइन ठेवलेले आहे. काय लाईन अँड लेंथ मध्ये गोलंदाजी. नाणेफेकी जिंकून फलंदाजीचा जो निर्णय घेतलेला आहे सरवली संघाचा संघनायक पिंट्या पाटीलनं, तो निर्णय कुठेतरी कठीण वाटत चाललाय. चेंडूला आता हलक्या हाताने टॅप केलाय. शॉर्ट थर्डमॅन डिझाइन मधून चेंडू चाललाय डीप. थर्डमॅनला 2 धावा इथे आलेले आहेत. आणि इथे बघूया इथे काय घडेल. फलंदाज बाद पिंट्या पाटील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. काटई संघ आणि गोरसई संघ नाणेफेकीला तयार. आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. नवीन फलंदाज रवी चौधरी. रवी चौधरी एक मधल्या फलीतील
चांगले फलंदाज आहेत. रवी चौधरी आणि भरत पाटील. भरत पाटील सलामीला आलेत. फुलटॉस घेतलाय. पुढे जाऊन चेंडूला केलाय विसेप मध्ये. यशवंत पाटील चेंडूवर झेपावत आहेत. चांगला थ्रो. धाव मिळेल फक्त एक. भरत पाटील आहे ना एका धावीने जानमन सरळी संघ पुढे सरकतोय 13 वर. ओव्हर नंबर 2 आणि या ओव्हर मधला एक चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज अशोक पाटील आपल्या बॉलिंग ट्रॅक वर. तेरा धावा 11 चेंडू. फलंदाज बाद झाले 3 आणि तिन्ही फलंदाज हे धावबाच्या स्वरूपात बाद झालेत. हा चेंडू बघूया. पंचांनी वाईट चा इशारा केलाय. धावसंख्या 14. पहिल्या ओव्हर मध्ये मानन पाटीलनं धावा खर्च केलेत 9. आतापर्यंत अशोक पाटीलनं देखील चांगली गोलंदाजी केली. 2 अतिरिक्त वाईट चेंडू सोडले तर चांगली गोलंदाजी होती. हा चेंडू अगदी चेंडू चाललाय. बघूया ऑन द कार्पेट डीप सुपर कव्हरला मानन पाटील तिथे उपस्थित आणि चौथा फलंदाज इथे धावबाद होईल का. दोन ओव्हर 3 बाद 15 7.50 सरासरीनं अगदी ते धावा जानमन सरळी संघाच्या फलकावर लागली आहेत. रवी चौधरी आणि भरत पाटील काटेई संघ आणि गोरसेई संघ संघनायक ज्ञानेश्वर मुकादम सज्ज आहेत. नक्कीच योगेश चिकनेला संधी दिलेली आहे दीपक पाटीलनं. योगेश चिकनेनं या स्पर्धेमध्ये नाईट स्पर्धेमध्ये अध्यक्ष चषकामध्ये काय गोलंदाजी केली होती. योगेश चिकने आमचे सहकारी समालोचक आहेत. बघूया योगेश चिकने वाईटचा इशारा आलाय. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात फेकलाय. धावसंख्या 16 झालेली आहे. चेंडूला ते वेट केलाय. लेट खेळलेत. एक कंप्लीट. आता दुसरीचा प्रयत्न आणि इथे फलंदाजाला परतावं लागेल. धावसंख्या 17. काटेई आणि गोरसेई दोन्ही संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. स्वागत कंस्ट्रक्शन आणि स्वर्गीय विलास मूर्ती चषक 2024 टॉस बॉक्स मध्ये
फ्लाईट डिलिव्हरी योग्य चिकणे सर जास्त टाकतायत. फलंदाजाला कुठेतरी त्या गतीचा अंदाज घेणं खूप कठीण होतं. इथे फुलटॉस उडवलाय बघूया आणि चांगला झेल टिपलाय. ज्ञानेश्वर चिकणे सरांनी आणि एक महत्वाची विकेट मिळवली योगेश चिकणे सरांनी. क्या बात है. पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. नवीन फलंदाज शिवा पाटील. आता शिवा पाटीलवर खूप मोठी जबाबदारी जानमान सरवली संघाची वाढलेली आहे. नक्कीच विक्रम स्फोट वडनगर संघाचा एक स्टार खेळाडू बारक्या पाटील यांनी या स्पर्धेला आणि आपल्या लाडक्या संघाला जय गावदेव वडनगर संघासाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद बारक्या दादा पाटील. आपलं या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. आणि इथे देखील पुन्हा एकदा रवी भरत पाटील आपल्या घरामध्ये सुखरूप. 19 धावा झालेत. ओव्हर नंबर 3चा शेवटचा चेंडू एक शिल्लक आहे. पुढे जाऊन चेंडूला खेळलेत बघूया. लॉंगलेग सीमारेषेकडे चेंडू सरसावतोय. यशवंत पाटील आणि पप्प्या काबूकरचे प्रयत्न इथे निष्फळ ठरलेत. चेंडू सीमापार जातो चौकार. चर्चा आमची जास्ते गावोगाव इलाके में सारे चलता है नाव. इलाके में सारे चलता है नाव. पसंद है सबको स्वभाव रेल प्रसंगी घेतो याद. प्रसंगी घेतो याद. रेल प्रसंगी घेतो याद. पैशान मोठी हाय बेटाची नारा तरू बाबा हाय त्याचा. पैशान मोठी हाय बेटाची नारा तरू बाबा हाय त्याचा. अरे प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो. 3 ओव्हर 23. 4 बाद 23. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलेला आहे. यशवंत पाटील योगेश चिकणे अशोक पाटील हे तिन्ही गोलंदाजाचा आपण विचार केला तर जय गावदेव वडनगर संघाचे मुख्य गोलंदाज आहेत. आज पप्प्या काबूकर काहीशे एस्टन पासून दूर आहेत. सीमारेषा लगत आपण पाहिले पहिल्या चेंडूपासून. बघूया यशवंत पाटील शॉर्ट रनअपनी आपल्या गोलंदाजीला सुरुवात करतायत. पंचांना प्रश्न जरूर विचारलाय मात्र चेंडू बॅटला स्पर्श झालेला आहे. एक सिंगलला धावसंख्या 24. शिवा पाटील देखील आज प्रयत्न करतोय. चेंडू बॅटवर येत नाहीयेत. चांगला चेंडू फिरकी चेंडू आपण पाहिलाय. आज बजरंगला गोलंदाजी मिळाली नाहीये. 45 वर्षाचा हा खेळाडू चाचणी स्पर्धेमध्ये सुरुवात चांगली होती. परिवर्तन प्रयोग जरूर करावे. गणेश पाटीलला चेंडूला उचललाय. फक्त एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या 25. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंगचे शिल्लक आहेत. जानमान सरवली संघाच्या
इथे बॅटला चेंडू स्पर्श झालाय. क्या बात आहे पप्प्या काबूकर. अगदी आपण पाहिलं तर झेलसाठी गणेश पुढे होता, मात्र पप्प्या काबूकरची चांगली कॉलिंग आणि लॉंग लेग शिमारशीला चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद झाले शिवा पाटील. डीजे असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे रानाल गावाचा. पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. बिंदास चौधरी बिंदास खूप उशिराने आलेत आज. भरत पाटील कुठेतरी आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूपासून आले होते, मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत ते खेळपट्टीवर राहिलेत. 7 चेंडूमध्ये फक्त 9 धावा, 1 चौकार होता. इथे बजरंगच्या हातातून झेल जमिनीला दान झालाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बिंदास हे फलंदाज देखील धावचीत बाद झालेत. 4 ओव्हर धावा बनवल्यात 26. चानमन सरवली संघाने आणि विजयाचं लक्ष ठेवलं आहे ते 27 धावांचं. जय गावदेव वडनगर संघासमोर जावे आपण टॉस बॉक्स मध्ये करूया. पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी. जय बजरंग गोरसे आणि जय गावदेवी काटेई. चला दोन्ही संघाने घ्या आपण. स्वागत कंट्रक्शन आणि स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024. चला दोन्ही संघाचे संघनायक चला. संघनायक राकेश मात्रे गावदेवी काटे संघाचे संघनायक ज्ञानेश्वर मुकादम या आपण. मच्छिंद्र घरात संघनायक मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी घेऊ. दिनेश पाटील आणि आपण यायचं आज सकाळपासून आपण नक्कीच ही स्पर्धा पाहतोय. 40+ फॉर्मॅट नवीन 40+ क्रिकेट असोसिएशनच्या संलग्न असलेल्या संघाने या स्पर्धेमध्ये भाग दिला गेले. आमचे मान्यवर आम्हाला जोडतात. प्रताप पाटील साहेब देखील अगदी वेलात वेल काढून. चला मच्छिंद्रजी घरात तोरी द्या आपण मान्यवर आणि आम्ही इथे आपली वाट पाहतोय. जय गावदेवी काटे संघाचे संघनायक नाणेफेक करून घ्या ना. चालेल चला हरकत नाहीये. चालेल चालेल जेवण करू घ्या सावकाश, काय हरकत नाहीये. गोरसे संघाचे संघनायक सांगतात आपण आरामात जेवण करून या, त्यानंतर आपण नाणेफेकी करू, हरकत नाहीये. धावांचं लक्ष आहे 27. जय गावदेव वडनगर या संघाला 24 चेंडूमध्ये 27चं लक्ष आहे.
सलामी जोडी ज्ञानेश्वर चिकणे आणि दिलीप पाटील. बघा ज्ञानेश्वर चिकणे सरांनी देखील या संघटनेमध्ये आणि आपल्या गावाच्या संघासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. अगदी बघता बघता ज्ञानेश्वर चिकणे सर सलामीला म्हणून आज फलंदाजीसाठी आलेले आहेत. या संघटनेसाठी त्यांची नक्कीच खूप मेहनत आपण नेहमी पाहतोय. याच क्रीडानगरीतून पहिली मॅन ऑफ द मॅच अध्यक्ष चषकामध्ये ज्ञानेश्वर चिकणे सरांनी पटकवली होती. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. ज्ञानेश्वर चिकणे स्ट्राईकला आहेत. नॉन स्ट्राईकला दिलीप पाटील. अशा पण जय गावदेव वडूनवर संघाची सलामी जोडी पाहतोय. 24 चेंडू 27चं लक्ष्य आहे. कधी कधी लो स्कोरिंग सामने देखील खूप चांगल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कालीराम देवलीकर सिनियर 40+ संघनायक यांच्याकडून देखील या स्पर्धेला आणि आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. छोटा पॉकेट बडा धमाका. संदीप पाटील एक चांगला फलंदाज आणि महेश काबूकार उनका नाम ही काफी है. सिनियर 40+ एक स्टार खेळाडू यांच्याकडून प्रताप पाटील साहेबांच्या स्पर्धेला आणि आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा. धन्यवाद. दीपक चौगुले. चोवीस चेंडू 27चं लक्ष आहे. 40+ क्रिकेट म्हटलं की वेळेच्या बाबतीत तुम्ही किती सूचना द्या मात्र खेळाडूंच्या ज्या मनात आहे ते करतीलच. वय वाटेवर असं सर्वांचाच होतोय. हरकत नाहीये. त्याच्यात आम्ही देखील आहोत. गोलंदाज भरत पाटील आलेत. आज फलंदाजीसाठी फारशी चांगली कामगिरी त्यांना करता आली नाहीये. क्या बात आहे. अगदी ज्या चेंडूची अपेक्षा मनामध्ये होती तो चेंडू ज्ञानेश्वर चिकणे सरांसाठी आणि अप्रतिम फटका पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडूला पाठवले सीमापार. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच प्रताप पाटील साहेब राणालपुरती ब्रँड नेते आता भिवंडीमध्ये देखील त्यांच्या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. उद्योग क्षेत्रामध्ये नक्कीच त्यांना सन्मानित करण्यात आले. स्वागत कंस्ट्रक्शन 4 नंतर 2. ज्ञानेश्वर चिकणे सरांचा सराव मला वाटतं चांगला असावा. सलामीला पाठवला याचा अर्थ सरावाला रोज हजेरी नक्की असावी. हा चेंडू देखील अगदी बॅटच्या मधोमध घेतला आहे. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे चुकलेत. 2 धावा इथे देखील कंप्लीट केली आहेत. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे. शक्ती माली जसे धावचित बाद झाले तिथून संघाला कुठेतरी ग्रहण लागला होता. अगदी मला वाटतं 3 ते 4 फलंदाजी धावचित बाद झालेत. हा चेंडू देखील समोर केला आहे. बघूया तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते मात्र एक सिंगल रोखू शकले नाहीये. सिंगलनं धावसंख्या 9. शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट. इथे बॅटची आउटसाइड एज एसटी रक्षकाला बीट करून चेंडू चाललाय. अगदी
डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर दिलीप पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. धावसंख्येला चांगला आकारला आहे 13. फुलटॉस होता इथे देखील चेंडू इनफिल्डच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला आहे. 2 तर कंप्लीट केलेले आहेत. काय चांगली सुरुवात दिली आहे. 27 बनवायचे आहेत आणि पहिल्या 6 मध्ये 15 धावा या दोन्ही सलामीवीरांनी दिलेली आहेत. चांगली सुरुवात दीपक पाटील सध्या या स्पर्धेतून संघनायक म्हणून जबाबदारी पार पाडताना. अगदी 6च्या 6 चेंडू बॅटवर घेतले. ज्ञानेश्वर चिकणे सरांनी 4 मध्ये 9 तर दिलीप पाटीलनं 2 मध्ये 6. आज असं वाटलं नाही की सरवली संघ या स्पर्धेमध्ये ताकदीनिशी उतरलाय. रवी चौधरी आज रवी चौधरीला देखील चांगली फलंदाजी करताना आली नाही. पिंट्या पाटील दुसरा चेंडू आपण पाहिला तर भीमरचा चौकार आला होता. असं वाटलं होतं की मोठ्या धावसंख्येकडे सरवली संघ वाटचाल करेल की काय, मात्र चांगला कमबॅक केला महानंद पाटीलनं आणि नक्कीच चांगली साथ अशोक पाटील असतील, योगेश चिकणे, यशवंत पाटील. इथे 2 धावा पूर्ण. धावसंख्या 17 झालेली आहे. आता 10 धावा आणि 17 चेंडू. एकतर्फी सामना जणू काही आपण पाहतोय. इथे देखील चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय. बघूया चेंडू चाललाय अगदी मिड ऑफ वरून लॉंग ऑफ रिझन मध्ये पिंट्या पाटील कडून. चिकणे सर पडतील. आता मला वाटतं पूर्णपणे शरीर थकलंय त्यांचा, कारण की कधी संधी मिळत नाहीये फलंदाजीसाठी. समालोचन कक्षामधून तुम्ही त्यांना किती इनिंग करायला सांगा करतात ते. आता पूर्णपणे असं जाणवत आहे शरीर कुठेतरी थकलंय. धावसंख्या 20. 7 धावा विजयापासून दूर आहे. 16 चेंडू बाकी आहेत. अगदी फलंदाजापासून खूप चेंडू दूर ठेवला होता. चांगली लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल. हा चेंडू अगदी इथे बघूया शरीराचा वेध घेतलाय की बॅटला चेंडू स्पर्शले. पंचाने आपली जागा बदलली आणि अगदी आम्हाला इशारा केलाय की चेंडू पायांवर आदळलाय. लेग बॅकचा इशारा. धावसंख्या 21. 2 चेंडू या ओव्हरचे शिल्लक आहेत. इथे चेंडूला अगदी गॅप मधून काढायचा होता. शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला बीट करताना तिथे मला वाटतं शिवा पाटील आहेत. एक सिंगल. नितेश चौधरी. भीम चौधरी आणि नितेश चौधरी या संघाचे कर्ता धरत आहेत. नितेश चौधरी इथे चेंडूला अगदी 20 मध्ये उडवलाय. बघूया खाली क्षेत्र आहे. चेंडू चाललाय काव करून आणि वाईडिश लॉंग ऑन रिझनला. क्षेत्ररक्षण भरत पाटील कडून चांगलं झालंय. धावा मिळतील 2. 24 धावा. 12च्या सरासरीनं 2 ओव्हर मध्ये 24. आता उर्वरित 12 मध्ये धावा बनवायचे 3. क्या बात आहे. भीम चौधरी आणि नितेश चौधरी यांचं ग्रामपंचायत सरवलीसाठी देखील खूप सारे योगदान. मला वाटतं भीम चौधरी विद्यमान सदस्य आहेत. दोन्ही संघाने आपण तयार राहा. मच्छिंद्रजी घरात आणि ज्ञानेश्वर चिकणे
यांनी देखील सामना संपल्यानंतर लगेच समालोचन कक्षामध्ये जॉईन व्हायचे. तुम्ही थकले तरी तुम्हाला इथे आराम आहे. 12 चेंडू 3 धावा चं लक्ष शिल्लक आहे पहिल्या विजयासाठी. पंधरा धावा अगदी नाबाद. ज्ञानेश्वर चिकणे सरांच्या बॅटमधून आपण पाहतोय इथे हा चेंडू पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय आणि ते फलंदाज धावचीत बाद. एक धाव जरूर आली. 25 धावा. आता विजयी फटका दिलीप पाटीलच्या बॅटमधून की ज्याने 4थं शतक टाकलं आणि फक्त धावा दिल्या होत्या 3. तो खेळाडू यशवंत पाटील मैदानामध्ये एंटर होतोय. ज्ञानेश्वर चिकणे सरांनी देखील चालू हंगामाची सुरुवात चांगली केली आहे स्पर्धेच्या माध्यमातून. बाद होण्यापूर्वी 15 धावांचं योगदान त्यांनी दिले. 8 चेंडूमध्ये 1 चौकार. हा चेंडू अगदी चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये डॉट बॉल. 11 चेंडू मध्ये फक्त 2 धावा. एक लो स्कोरिंग सामना. इथे बॅटची आउटसाइड एज लागलेली आहे. क्षेत्ररक्षक आहेत समोर. धाव मिळेल 1. स्कोर लेवल. चेसिंग इज कंपल्सरी. इथे विजयी फटका यशवंत पाटीलच्या बॅटमधून. स्वर्गीय विकास पुंडलिक पाटील व स्वर्गीय जयवंती पुंडलिक पाटील स्टँडला हा सलामी देणारा चौकार आपण पाहतोय. अभिनंदन. जय गावदेव. वडूनगर हडलक टफलक जानमन सरवली ऑल टीम